हाय मंडळी, बघा आज मी काय करते ते. आज आमच्या इकडे पाऊस पडतोय. मग आज आम्ही दुपारीच घरी आलो. मग म्हटलं जरा कोथिंबीरीच्या वड्या कराव्यात. खूप दिवस झाले मी वडी खाल्ली नव्हती. होती कोथिंबीर म्हणून वड्या करायला घातल्या. स्वच्छ चिरून घेतली कोथिंबीर, मस्त धुतली. त्याच्यानंतर त्याच्या डाळीचं पीठ, बाजरीचं पीठ आणि तांदळाचं पीठ टाकलं. ओवा, जिरी, लसूण, मिरची एकत्र करून ते टाकलं. हळद टाकली आणि हावरी म्हणजे तीळ ते टाकले. मला तीळ आवडतात म्हणून मी जास्त तीळ टाकले. आपल्या जसं जसं आवडतं तसं तसं टाकायचं. आणि हे जे मिश्रण सगळं मी एकत्र करून घेतलं. एकत्र करून असा घट्ट गोळा तयार करून घेतला आणि वड्या उकडायच्या चाळणीमध्ये त्याचे रोल बनवून घेतले. कोणी कोणी असं भाकरीसारखं पण करतं आणि ते वाफेवर उकडून घेतं. पण मला हे असं रोलचं सोपं पडतं म्हणून मग मी असे रोल तयार करून घेतले. तुम्ही बघू शकता रोल कसे करते मी. असे रोल तयार करून घेतले. मी वड्या उकडायच्या चाळणीमध्ये ठेवले. माझे असे रोल 5-6 रोल झाले माझे. मी रोल तयार करून घेतले. वड्या उकडायच्या चाळणीमध्ये हे बघा, हे असे रोल तयार करून असे ठेवले. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा कशी लागते ही वडी. मला तर खूप आवडते कोथिंबीरीची वडी. आमच्या इकडे आज जरा पाऊस पडला, भारी वाटलं. जरा दुपारीच घरी आलो. माझ्या झाल्या ह्या वड्या तयार. मग मी एका पातेल्यामध्ये पाणी ओतलं आणि हे ठेवलं पातेल्यावर वड्या माझ्या, आणि त्याच्यावर ठेवलं झाकण. कोणी कोणी कुकरच्या डब्यामध्ये लावते, पण मला ते नाही आवडत. मला हे आवडतं म्हणून मग मी असं पातेल्यात पाणी ठेवून वड्या उकडते. झाल्या 15-20 मिनटं वड्या उकडून घ्यायच्या. झाल्या माझ्या आता वड्या उकडून. मग मी काय केलं, ते अशा चिकटतात. मग त्या चिकटतात, मग ते अशा सुट्ट्या सुट्ट्या करून घेतल्या आणि आपल्याला पाहिजे तेवढ्याच तळायच्या. गरम गरम खायच्या, छान लागतं. मग मी 2 वड्या कापल्या आणि बाकीच्या वड्या म्हटलं आता फ्रीजमध्ये ठेवावं, जेवणापुरत्याच तळल्या. मग कढईत ठेवलं तेल तापायला. मी तेल तापलं की मग मी ह्या वड्या तळून घेतल्या मस्त. मग आता तेल तापले का पाहिलं मी आणि त्या वड्या त्यात सोडल्या. मस्त अशा बारीक आचेवर तळायच्या, कारण गॅस मोठा केला आणि मोठ्या गॅसवर तळल्या की ते फक्त करपून जातं, ते आतमध्ये भाजत नाहीत, तळत नाहीत. मग गॅस फुल करून तेल तापल्यावर गॅस कमी करून बारीक गॅसवर ह्या वड्या तळून घ्यायच्या. खरपूस अशा वड्या खालच्या बाजूनी आणि वरच्या बाजूनी दोन्ही बाजूनी अशा मस्त तळून घ्यायच्या. आणि एका साईडनी तळल्यावरती वरची साईड तशीच राहते म्हणून खालीवरी करून अशा तळून घ्यायच्या. मी या वड्या दोन्ही बाजूनी तळून घेतल्या. मस्त खरपूस अशा काढून घेतल्या आणि तेल तापलेलं होतं. म्हटलं मग आता या वड्या तर झाल्यात तळून, मग जरा असा पापडाचा स्वाद घ्यावा. तेल तापलं होतं. मग मी काय केलं, पापड झालेले आज आमचे फायनली पापड सगळे झाले. मग मी पापड तळले जेवणासोबत खायला. हे बघा, तळून घेतले मी पापड आणि गॅस बंद केला. आणि माझी फायनली कोथिंबीरीची वडी तळून झाली आणि पापडही तळून झाले. बघू शकता तुम्ही, माझे दोन्हीही पदार्थ झाले. पावसाच्या वातावरणात अशी खायची मजा वेगळीच असते. बघू शकता तुम्ही माझी कोथिंबीरीची वडी आणि पापड. माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. सगळ्यांना बाय.